पण मी पुन्हा एकदा प्रशासनाचा निषेध करतो या ठिकाणी की शासनाचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही. पोलीस डिपार्टमेंट बघून पोलीस डिपार्टमेंट पण का घाबरावे त्यांना लोकांना. मग मी तर काय घाबरत नाही. मग तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मी निशस्त्र म्हणून होतो. माझी सगळी माणसं पण आली ती सगळी निशस्त्र आहेत. साहेब तुम्ही याच्या भावना आमच्या ज्या आहेत त्या तीव्र आहेत. आमच्या अहवालात जातील मी ती करावेत अशी माझी विनंती आहे. आणि जोपर्यंत तहसीलदार त्या ठिकाणी येत नाही, किमान तहसीलदार, मी प्रांत कलेक्टर नाही म्हणणार, पण माझा अजून जर आमचा फायदा सोडला तर मग मी कलेक्टरला द्यायला लागलो. ठीक आहे, धन्यवाद. गेली असेल धरणाच्या कामात तर त्याला प्रकल्पग्रस्तांचा दाखला देतो. शासनाचं धोरण आहे. मुंबई महानगरपालिकेचं स्पेशल नाही. मात्र ज्यांच्या जमिनी किंवा कॅनॉलला जातात, म्हणजे आता पाईपलाईनची जी आपली स्ट्रीप आहे त्याला जातात, इवन आता हायवेला पण शासनाने असं धोरण केलं आहे की ज्या स्ट्रीपसारख्या ज्या जमिनी ॲक्वायर केल्या जातात त्यामध्ये प्रकल्पग्रस्ताचा दाखला ते देणार नाही. इलेक्ट्रिकल लाईनच्या बाबतीत पण आहे, त्याच्या ट्रॅक बाबतीत पण आहे. तर शासनाचं ते धोरण आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेकडे जर जमीन गेली असेल कुठल्याही प्रकल्पामध्ये तर मुंबई महानगरपालिका शासनाचा हा दाखला नाही किंवा हा नंबर नाही म्हणून एखाद्या प्रकल्पग्रस्ताला अजिबात अडवणार नाही. याच्यामध्ये ज्यांची जमीन गेली, मुंबई महानगरपालिकेचं धोरण शासनाचं जास्त कडक आहे, आपलं एवढं कडक नाही आहे. म्हणजे आपण सगळ्यांच्या बरोबर आहोत. जर जमीन गेली आहे, आमच्याकडे काही रेकॉर्ड आहे, तुम्ही काही रेकॉर्ड आणू शकता, आपण त्याचं तपासणी करून नोकरीसाठी नक्कीच आपण त्याच्यामध्ये कुणाला अडवणार नाही. मी पुन्हा उल्लेख करीन का सर ही बैठक अनावश्यक आहे तुम्हाला वाटतं. आपण सगळ्या नजरेत आणून देतो, पण ज्या सरकारने ऐकायला त्यांचा प्रतिनिधी तर पाहिजे ना. इथे कोण प्रतिनिधी इथे कोण नाही. तो प्रॉब्लेम आहे ना साहेब. म्हणजे का आम्ही अजून 100 वर्ष इंतजार करायचा काय सगळ्या विषयाचा. आम्ही ठरवलं आहे जो पर्याय माझ्या मान्य होत नाही तो एक धरणारा आम्ही हात लावून देणार नाही. इथे संबंध दोन्ही जिल्ह्यातले प्रतिनिधी आहेत आणि हा प्रचंड अन्यायाच्या पलीकडे येईल. 4 लोकांना नोकऱ्या दिल्या म्हणजे आपण फार मेहरबानी केली असं नाही आहे ना साहेब. आपण फिरून आपण इथूनच पाणी घेतो ना, इथूनच पाणी घेतो ना. अहो आम्हाला इरिगेशनसाठी बनवलेल्या याच्यातून पाणी देऊन टाकलं मुंबईला. रोज मुंबई वाढते, मुंबईच्या लगतची शहरं रोज वाढतात. मी जे म्हणतो ना की इंडिया आणि भारत असा प्रकार झाला आहे एक देशामध्ये, हे बरोबर नाही. आम्ही पण देशासाठी काहीतरी केलेलं आहे. उच्च स्तरावर वरिष्ठ स्तरावर बैठक झाली पाहिजे. आम्ही आदत नाही असं म्हणणार, आम्ही थांबायची पण तयारी चालू आहे. आम्ही मंडप पण घातले, आमच्या लोकांची कॅपॅसिटी. पण जिल्हा अधिकाऱ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन मुख्यमंत्र्यांना आमच्याबरोबर बसवलं पाहिजे. कोण याची नोंद घेणार? आता साहेब पोलीस म्हणून तुम्हीच घेतली पाहिजे. का उठतात ना आमच्या समोर पोलीस वाटवतात. तुम्ही बरं दंडुके बिंडुके घेऊन द्या तर म्हणजे निशस्त्र आले. आमचा रेकॉर्ड चांगला आहे म्हणून तुमच्याकडून काय होणार नाही आम्हाला खात्री आहे. ज्याला किती खात्री बाळगायची आता 100 वर्ष झालं. सर मागच्या वेळेला संदीप कर्णिक साहेब होते, त्यावेळेला त्यांनी मध्यस्थी केली होती की स्थानिक भूमिपुत्रांपासून मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिन्यांना धोका उत्पन्न होऊ शकतो काय. त्यांनी यश म्हटलं होतं सर. हा जे लोक नाही पण ते आपण करणार नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की आमची जी मागणी आहे इथलं संरक्षण पण साहेब आम्हीच करतोय. आम्ही नोटीस दिली ना का आम्हाला, आम्ही मोर्चाची नोटीस दिली का आम्हाला जसे गुन्हे करायला लावतात ना तशा. ते मुख्यमंत्र्यांनी आमच्या घरी यायचं भिगा मागायला. साहेब आपल्या ह्यात म्हणजे धरण परिसरातीलच आदिवासी बांधव आहेत, तिथे आजूबाजूला पाडे असतात. त्यांची अशी बिकट अवस्था आहे. मी एक व्हिडिओ बनवले, पाठलेच मी आपल्याला पाठवण्याचे व्हिडिओ. ते अक्षरशः कंबरभर खड्डे खोदतात आणि 5 किलोमीटर पाणी त्या पाड्यावर घेऊन जातात. इथनं पण त्यांना पाणी आपण पुरवत नाही. त्यांची पण जर व्यवस्था झाली तर बरोबर. अशी काही योजना पाण्याची राबवता येईल का आजूबाजूला तिथे पाणी शेवटी आदिवासी आहेत आपण नागरिक आहेत. त्यांच्या नजरेत आणून देतो. आज उत्तर मागणं बरोबर होणार नाही बरं का. उत्तर मागणं बरोबर होणार नाही. आपण मी एवढंच म्हणतो की अतिशय सिरियसली हे विषय घ्या. पुढे झाला पुढच्या वागणीकडे. इथं प्रचालनीय डिपार्टमेंट आहे, त्याचा आमचं ऑफिस कापून बघतो. मी आर्थिक कार्यकारी अभियंता प्रचार
तिथे महसूल खात्याचं कोणीच नाही का? महसूल खात्याला नाही कोणी बसलं म्हणजे मी तुम्हाला नाही विचारू शकत, पण महसूल खात्याचं कोणी आहे का नाही? महसूल खात्याचं काय त्यांना याचं गांभीर्य वाटत नाही? तहसील कार्यालयाचं नाही त्यांना आहे ना गांभीर्य नाही वाटत का त्यांना? मी तहसीलदारांचा निषेध करतो यार, आणि तहसीलदार आल्याशिवाय आम्ही उठणार नाही हेही सांगतो. काय कोणा आपण पोलीस डिपार्टमेंटच्या तुम्ही त्यांना आम्ही 8-8 दिवस 10-10 दिवस आम्ही उठून येतो. पोच आहे आमचा. हा एवढ्या मोठ्या सिरियस प्रश्नांमध्ये त्यांना गांभीर्य नाही का? तहसीलदारांना कळवलं नाही सगळं कळवलेलं आहे, पोहोच आहे आमच्याकडे. कोणी काही कळवलंय त्यांनी काय कळवलं नाही आम्ही हलणार नाही, कळवलंय आम्ही हलणार नाही. ठीक आहे, आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या संबंधाचा विषय आम्ही फक्त डिस्कस करू, पण सरकारच्या संबंधातला विषय एवढा महत्त्वाचा आहे की गेल्या 100 वर्षामध्ये आमच्यावर एवढा अन्याय झालेला आहे की तो वारंवार धरणं बनवली, लोकांना प्यायला पाणी दिलं नाही. आज तानसामधली परिस्थिती बघितली का? उद्या जर हे लोक चिडले ना, त्यांनी जर कायदा हातात घेतला तर जबाबदारी कोणाची आहे? काय चाललंय? एवढं गांभीर्य आहे? फडणवीस साहेबांनी सांगितलं का त्यांना येऊ नका म्हणून? मी आत्ता फडणवीस साहेबांना फोन करतो, एकनाथ शिंदेनं फोन करू का? हे प्रशासन, ही पद्धत, निवेदन दिले तुम्ही दिलं होतं निवेदन सगळं दिलेलं आमच्याकडे पोहोच आहेत. त्याला फोन करा पोहोच नाही त्यांना सांगा तुम्ही, ते येणार नसते तर आम्ही दोन हलणार नाही, आम्ही जाणार नाही. एवढ्या गंभीर प्रश्नाचं गांभीर्य जर तहसीलदारांना नसेल, प्रशासन म्हणून तुमची जबाबदारी नाही का? प्रांतांनी यायला पाहिजे इथे, लाईटली घेऊ नका कोणी. महानगरपालिकेच्या संबंधातले फक्त. आणि साहेब तेही मागच्या वेळेला आम्हाला तुमच्या परळी कार्यालयांनी वरळीच्या कार्यालयाने आम्हाला जे काही लिहून दिलेलं आहे त्याचं वाचन हे करतील, एकेका मुद्द्यावर आपण डिस्कस करू. तर आता नव्याने तुम्ही काहीच सांगणार नाही त्याच्यामध्ये साहेब, तर तुमच्यावर तो अधिकार नाही. आता त्यांनी जे काही नाही त्यांनी काय फॉलो केलेलं आहे हे सांगण्यासाठी पण त्यांचा कोणतरी माणूस पाहिजे होता ना. पुढे वरळीचा हा वरळीचा वरळीचे आम्ही सहकाशी. तुम्ही सांगाल आम्हाला? हो बरं तुम्ही सुरू करा. पण मी तहसीलदारांचा आणि प्रशासनाचा ह्या ठिकाणी निषेध करतो. प्रोसिडिंग घ्यायचं काय आहे या सभेचं प्रोसिडिंग झालं पाहिजे. सर आपण म्हणजे ज्या वेळेला जुनी पाईपलाईन 1925 ची जी पाईपलाईन होती 1922ला तिचं 2022ला ते काढण्याचं प्रयोजन झालं, त्यावेळेला आम्ही चिंचवलीला काम बंद आंदोलन केलं आणि मग वरिष्ठ स्तरावर चर्चा म्हणून मालवदे साहेबांकडं आमचं शिष्टमंडळ आणि त्यावेळेला आपण सगळे मंडळी तिथे गेलो. सर त्यावेळेला आम्ही काय केलं, 7 मागण्यांचं एक निवेदन दिलं होतं. 7 मागण्यांच्या संदर्भात पहिलं निवेदन होतं आमचं धामणगाव ते तानसा रस्ता कॉन्क्रिटीकरण मिळण्याबाबत. 2 नंबरचं निवेदन होतं आपलं प्रकल्प बाधित कुटुंबातील उमेदवारांना महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत, म्हणजे ते जे कमी केलेले होते जो प्रश्न होता ते निवेदन होतं. त्यानंतर पंटू या संज्ञेमध्ये न बसणारे प्रकल्पग्रस्त बांधव. 4थं निवेदन होतं भातसा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याबाबत. त्यानंतर 5वं निवेदन होतं आम्ही साहेब आलिशा भीमराव जाधव की चिंचवलीला ज्यांची खूप जमीन गेलेली बसलेल्या त्यांचं शिक्षण नाही, पण साहेब त्यांना उंदीर मारण्याचं कसं देता येईल किंवा म्हणजे त्यांना नोकरी देण्यासाठी आपण त्यावेळेला विशेष प्रस्ताव पण पाठवला होता, पण साहेब त्याच्याही बाबतीमध्ये काही झालेलं नाही. नंतर सर्व सोयी सुविधायुक्त एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल की जे नगरबाह्य विभागामध्ये जांभुलीच्या जुन्या कॉलनीमध्ये कसं उभारता येईल या संदर्भात सुद्धा आपण एक निवेदन दिलं होतं. आणि शेवटी की वैतरणा आणि तानसा तसेच बादसा या भूमिपुत्रांना नोकरी देताना ती वारसा हक्काने द्यावी आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, कारण त्यांना प्रत्येक वेळी ही क आणि ड श्रेणीची नोकरी दिली जाते. मग त्या बाबतीत शिक्षणाचा सुद्धा विचार झाला पाहिजे. या संदर्भामध्ये साहेब आपल्याला 22/8/2022ला मालवदे साहेबांच्या स्वाक्षरीने त्यावेळी ते जलअभियंता या पदावर होते, त्यांनी उत्तर दिलेलं आहे. म्हणजे पहिला प्रश्न होता की धामणगाव ते तानसा रस्ता रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरण करण्याबाबत त्या मोऱ्यांचं रुंदीकरण. तर असं दिलं की सदर रस्ता हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सेवा रस्ता असून या रस्त्यांची नियमित दुरुस्ती व डागडुजी करण्यात येत असते, तसेच सदर रस्त्यावरील अरुंद मोऱ्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं त्यावेळेला उत्तर. तर आता याच्यामध्ये आपण थोडं विस्ताराने बोलूया की महानगरपालिकेने आपले रस्ते मेंटेन करायचं नेहमीच तिथे काळजीपूर्वक लक्ष दिलेलं आहे आणि रस्ते रुंद आणि प्रवासासाठी सेफ
असावेत या दृष्टीने महापालिका नेहमीच काम करत असते. त्या दृष्टीने आपण मुख्य रस्ता जो आपला आहे तो काल्हेरपासून कांसापर्यंत आहे. तर काल्हेर ते केबी ब्रिज असं भिवंडीतला एरिया आहे, तिथपर्यंतचा रस्ता आपण कॉन्क्रीट केलेला आहे. तुम्ही आता बघू शकता आहे ते पूर्ण झालं आहे आणि त्याचा वापर पण होतो. आणि तिचा पुढचा जो भाग आहे ना तर कोणते ॲड्रेस त्याच्या पुढचा जो भाग आहे टेंबरपासून कांसापर्यंत आपण तिथपासून साधारण टेमगडपासून जांभिवलीपर्यंत जांभिवली 26 किलोमीटरचा पॅच तिकडं अशासाठी आहे की गेली 100 वर्ष आम्ही इतके हाल सहन केले होते त्याच्यामध्ये. ते एक तर इथं बस येऊन दिलेली नाही. रोडच्या मेंटेनन्सच्या बाबतीत गेल्या 2 वर्षात तर अशी स्थिती होती का जवळ 70 ते 80 गावाचा कायमचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. जराही मेंटेनन्स नव्हतं, काही नव्हतं. असे खड्डे पडले होते, एवढी वाईट पद्धतीने लोकांनी पाणी गेले त्याच्यामध्ये. आणि अशा प्रश्नांमध्ये चर्चा करत असता आम्हाला प्रशासनाचा एक प्रतिनिधी का पाहिजे होता, तो एवढ्यासाठी पाहिजे होता. जसं तुम्ही अनसरेबल आहात तसं प्रशासन पण अनसरेबल आहे ना. आणि हे विषय सगळे वरती आहेत. आता बघा तुम्ही काय सांगितलं का सभागृहाची मान्यता पाहिजे, कोणी करायचं आहे सगळं प्रशासनानेच केलं पाहिजे ना. काही जबाबदारी नाही. अहो आपण मुंबईला इथून पाणी घेऊन जातो, इथे माणसं राहतात ना, माणसं राहतात, आम्हाला पण भावना आहेत. त्या आणि रस्त्याच्या त्याच्यामुळे बस एका- सेवा बंद झाली. एक वेळ एवढे लोकांना हाऊस नाही हो इथे यायची. शेतीचा हंगाम चालू आहे, लोक सिरियस आहे द्यायच्यामध्ये. उद्या आम्ही जर पुढची स्टेप घेतली असं समजा, आणि मी वारंवार बोललेलं आहे. मी परवा ज्यावेळेला काळू धरणाच्या याच्यामध्ये गेलो तर तिथे प्रतिनिधी यांनी गेल भोगलेले त्याच्यामध्ये. त्यावेळेला राजू शेट्टी आणि आम्ही दोघेजण बरोबर होतो. आम्ही खूप त्याच्यात गांभीर्याने चर्चा केलेली आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे, कुठलाही विषय लाईटली घेऊ नका. कारण तुमच्या मुंबई महानगरपालिकेची 4 धरणं चालू आहेत आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये. आम्ही याच्यापुढे एकही धरण होऊन देणार नाही. आमच्या भावना तीव्र आहेत. किती पाणी देणार आम्ही तुम्हाला, आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काय दिलेलं आहे आम्हाला. ही परिस्थिती का तहसीलदार येऊ शकत नाही, इथं निवेदन घ्या काय नाही. मग साहेब तुम्ही याची नोंद घ्या, तुम्ही प्रशासनाला कळवा तुम्ही याच्यामध्ये. 100%. सिरियसनेस घ्यायचा ना. आम्ही तर खाली गेलो आम्ही जाणार तर नाही तहसीलदाराला. तहसीलदाराची काय बोलायचं आम्ही बोलू, पण जिल्हा अधिकाऱ्यांनी पण ठरवलं इथं. आम्ही जिल्हा अधिकारी इथे यायला लावलेला आहे. त्याच्यासाठी SP साहेब आलेले आहेत. हा एक सेन्सिटिव्ह एरिया आहे. 10 वेळेला आम्हाला इथं लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम तयार करायचा नाही. आम्ही प्रशासनाला सहकार्य करणारे लोक आहोत. माझ्या आयुष्यामध्ये 2-2, 4-4 लाखाचे मोर्चे केलेले आहेत. आम्ही कधी कायदा हातात घेतलेला नाही. पण असा जर एवढी जर अनास्था असेल आमच्या ह्याच्यात, आता आपलं 22 साली लिहून दिलं ना त्यांनी, मग 22 ते आज 26 अजूनच आहे. 4 वर्षामध्ये हे प्रशासन आपलं जमणार आहे, ह्या पद्धतीने जमणार आहे काय. म्हणजे तिकडे मुंबईमध्ये इंडिया तयार करायचं ना, आम्हाला भारतात ठेवायचं आहे. अजून रेल्वे वरून रेल्वे सगळं काय सगळं आहे त्या तिकडेच आहे. यावर्षी तेच 25 किलोमीटर आपण खड्डे भरून आम्ही अतिशय सिरियस आहोत या विषयामध्ये. हा नुसता रस्त्याचा विषय नाही आमचा. म्हणजे तुम्ही म्हणजे आमच्या थांबल्या आहेत त्या. म्हणजे आम्ही शहरापर्यंत जाऊ शकत नाही, किंवा आम्ही ठाण्यापर्यंत जाऊ शकत नाही, गोंडीपर्यंत जाऊ शकत नाही. तुम्हाला पेशंट झाला तर त्याची अवस्था काय राहते. पण माझं समाधान ह्या बैठकीत होईल असं मला वाटत नाही. आपण वरिष्ठांची बैठक आम्हाला कधी देतो ते सांगा. आता पुढचा प्रश्न आपण बोलू आपण, पण वरिष्ठांची आम्हाला बसावं लागणार आहे. प्रत्येक मग आम्ही दुसरा मोर्चा काढायचा करता नाही मोर्चाची गरज नाही. जबाबदारी घ्या, आम्हाला कॉन्टॅक्ट करा, तारीख सांगा. तारीख आत्ता मी सांगू शकत नाही, पण 10 तारखेपर्यंत तरी आत्ता होणार नाही. कारण रोजच्या रोज तिथे आम्हाला प्रश्न उत्तर आहेत तिथे सभागृहात. पण तो आजार महिन्यामध्ये मोर्चा घेतो मी. नाही मोर्चाची गरज नाही, पण हे म्हणजे जे होऊ शकेल ते सांगतोय मी. 10 नंतर लगेच तुम्हाला 10 तारखेनंतर लगेच मिळून देऊ. पुढचा प्रॉब्लेम बरं. जे 28 जण होते ना, त्याच्या संदर्भात काही त्याचे कागदपत्र पूर्ण नव्हते. त्याच्यामध्ये आपण पण पुरावा केला. आम्ही तुम्हाला सांगितलं की एवढं केलं तर आम्ही करू ते काम. काही त्याच्यामधले आपण पूर्ण केलं आणि कागदपत्र मिळाल्यानुसार, कारण की तो प्रश्न असा होता की जमिनी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये गेल्या होत्या, जरी एकाच मालकाच्या असतील किंवा पण वेगवेगळ्या कालावधीत गेल्या होत्या.
त्यामुळे ते आपल्याला मान्य आहे, तसं काही प्रश्न नाही आहे. आणि त्याप्रमाणे आपण ते ज्यांचे आले ना कागद, मला ते 22 जणांचे आले, 22 जणांचे आले, तर तेवढे आपण पाठवू शकलो. आणि ती जे आपला म्हणजे प्रस्ताव म्हणू आपण, तो प्रस्ताव आता आमच्या जलअभियंत्याकडे आहे. आम्ही म्हणजे त्याचा फॉलोअप पण घेऊन आम्ही त्यांच्याकडे पाठवला, नक्कीच पाठवला. आणि तो त्यांच्याकडे आम्ही प्रस्तावाचं त्याची चर्चा करू, आम्ही स्वतः करू. आणि आम्ही त्यांच्याकडून पण आणखी तेवढीच शेवटी त्याचं जे ॲप्रुव्हल आहे, त्याला मान्यता जी आहे ती कमीत कमी किंवा म्युन्सिपल कमिशनरचीच असणार आहे. तर आम्हाला एक टप्पा पुढे जावं लागेल, ते आम्ही निश्चितपणे करू. पण आम्ही ते पॉझिटिव्हली केलं. त्याच्यामध्ये आमची एक अशी मागणी राहील की जर बघा त्यांनी नोकरी दिली, पूर्ण छाननी केली गेली, बिल एक याने झालं, पण एक नोकऱ्या मिळाल्या होत्या, मात्र काही कारणाने त्यांच्या नोकऱ्या आता त्यांच्या राहिल्या नाही. मग त्यांच्या घरातले जे असतील त्यांना स्पेशल हे करा. तर आपण ते आता जेव्हा आपण बैठक घेऊ ना, तर हा मुद्दा आम्ही नोट केलेला आहे. आम्ही तिथे करू, आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. साहेब आता या